नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आज ना आम्हाला योग आलता एकमुखी दत्त मंदिरात जाण्याचा. तर एकमुखी दत्त मंदिर कुठं आहे तुम्हाला सांगू का? टेंभुर्णी आणि टेंभुर्णी हायवे रोडवर 45 स्टॉपला एकदम रोडवरच आहे बरं का. आणि बरेच दिवस झालं एकमुखी दत्त मंदिराची स्थापना झाली आणि मूर्ती बघा तुम्ही. तर तिथं गेलो ना तर आम्हाला जरा वेळ झालता जायला, त्यामुळं मंदिराचा दरवाजा ना बंद होता. तरी पण म्हणलं असू द्या, आपल्याला बाहेरून देवाचं दर्शन घेता येतंय. तर अशी छान अशी दत्त महाराजांची मूर्ती आणि समोर श्री स्वामी समर्थ आईची मूर्ती, आणि एवढं छान वाटलं आणि मन एकदम प्रसन्न झालं बरं का. आणि खूप दिवसाची इच्छा होती की तिथं दर्शनाला जायचं होतं, पण योग येत नव्हता. मी म्हणलं ना, योग आपल्या हातात नसतो, ती आपल्या दत्तगुरूच्या श्री स्वामी समर्थ आईच्या हातात असतं आपल्याला तिथं नेणं आणि पोच करणं. तर आज हा योग माझ्या माऊलीनी आणला आणि मी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ह्यांच्या मंदिरामध्ये गेली. आणि मग तिथं गेल्यानंतर ना मग अगोदर छान असं दर्शन घेतलं, सगळीकडे व्यवस्थित असं बघितलं. वातावरण तर बघा तुम्ही किती छान आहे. आणि बसलो अगोदर थोडंसं शांत 5-10 मिनटं तिथं, आणि 10 मिनटं बसल्यानंतर ना परत शूट घेतलं. म्हणजे गर्दी नव्हती, कोणीही नव्हतं बरं का. कारण का तर काल पौर्णिमा झाली, तर तिथं सांगितलं की पौर्णिमेची आणि प्रत्येक गुरुवारी एवढी गर्दी असते, भरपूर गर्दी असते. आणि प्रत्येक गुरुवारी इथं महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. तर विशेष वाटलं तर म्हणलं चला, जवळच आहे आता, एकदा आलोय म्हणल्यावर इथून पुढं आता आपल्याला माहिती नव्हतं, माहिती हुडकत हुडकत गेलतो पहिल्यांदा, आता माहिती तर झालं. आणि एवढं मोठं पिंपळाचं झाड आहे ना, तर त्याला कट्टा केलाय छान असा. आणि इथं छोटे छोटे 2 गायीसुद्धा आहेत बरं का. आणि परिसर बघा, वातावरण बघा, किती स्वामीमय वातावरण आहे. एवढं मन प्रसन्न झालं आणि एवढं छान वाटलं की खरंच खूपच भारी वाटलं बरं का. तर म्हणलं चला, आपल्यासाठी आज खरंच खूपच छान दिवस आहे. आणि आता इथून पुढं ना गुरुवारी नक्कीच येण्याचा प्रयत्न करायचा. गुरुवारी नाही जमलं तर एखादी पौर्णिमा किंवा गुरुवारी असं जात राहायचं. एक जास्त लांब नाही, आपल्या घरापासून एक 10 ते 15 किलोमीटरच्या आसपास आहे. तर खूपच भारी वाटलं. आणि तुळशी वृंदावन तिथलं म्हणजेच होम हवन करायचं असतं ना, ते पण एवढी छान फरशी तर टाकलेली त्यांनी पुढं. आणि खरंच खूपच छान मंदिर बनवलं होतं बरं का. एवढं मस्त वाटत होतं. तर मी परत आता इथं सेल्फी समोरच्या कॅमेराने घेतल्यामुळं थोडंसं उलटं दिसतंय. छान असं दर्शन झालं. आणि अगोदर दर्शन घेऊन नंतर मग शूट घेतला असं. तर ही तुळशी वृंदावन आहे ना, मला तर खूपच आवडतंय, म्हणून मी तुळशी वृंदावनापाशी पण थोडंसं शूट घेतलं. आणि खरंच खूपच भारी वाटलं मला तर असं. आपले अचानक हो म्हणले अचानक की चला जाऊया, वेळ आहे तर, आणि दर्शन घेऊन येऊया. आणि आपल्याला माहिती नाही तर माहिती पण पडेल, एकदा गेल्याशिवाय माहिती तर पडणार नाही. पण एवढं रोडवर आहे ना की विचारायची पण कुणाला काय गरज पडत नाही. तिथं एवढं मोठा बोर्ड लावला आहे. तर खरंच खूपच छान वाटलं बरं का. आणि चला म्हणलं आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत पण शेअर करूया आणि त्यांना पण आपल्या श्री गुरुदेव दत्तांचं आणि आपल्या स्वामी समर्थ आईचं दर्शन घडवूया. तर इथं आहोनी ना दर्शन घेतलं, पण ती समोरचा कॅमेरा असल्यामुळं ही होतंय असं उलटं दिसतंय. तर इथं छान असे 2 फोटो पण काढले आणि ती फोटो पण म्हणलं चला शेअर करूया. तर इथं ना घरी आल्यानंतर आंब्याला आंबा बघायला गेली आणि म्हणलं पाड आलाय का बघावा म्हणून थोडासा पिवळसर दिसतोय आंबा, म्हणून एक आंबा तोडून घरी आणला. आणि घरी आणल्यानंतर ना मग इथं ठेवलं आपल्या श्री स्वामी समर्थ आईच्या समोर आणि आंब्याची छान अशी पूजा करून घेतली. कारण का पहिल्यांदा म्हणजे आपण आणखीन आंब्याचा रस पण नाही केला आणि आंबा पण नाही खाल्ला, तर पहिल्यांदाच आंबा आणला होता घरी. तर म्हणलं ह्याचं पण आपण हे करूया, थोडंसं पूजा करूया. आणि इकडं बघा मग छान सुंदर श्री स्वामी समर्थ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज बघा फुलं भरपूर मिळाल्या ती, तर आजचं वातावरण बघा किती छान वाटतंय आणि मन असं प्रसन्न होतं. माझं मंदिर ना असं छान दिसलं की माझं खरंच मन प्रसन्न होतं. आणि इकडं आंब्याला ना
भरपूर आंबे लागलेलं. तर पाडा अशी साखर बाहेर पडली ना आंब्याला तर मग पाडा आलाय असं समजायचं. तर आणखीन मी बघितलं एक आंबा घरी आणून. तर टायमिंग आहे आणखीन आज 8 दिवस तरी टायमिंग आहे. पण एवढा कलर येतो ना आंब्याला, ह्याच्यापेक्षा पण जास्त कलर येतो. ती मगाशी दाखवला ना ती आंबा मी इथं असा तोडून घेतला आणि फिरून बघितलं झाडाखाली. झाडाला किती आंबे आहेत, तर खरंच खूपच आंबं लागलेलं बरं का ह्यावेळेस. प्रत्येक वेळेसपेक्षा जास्त फळ आहे ह्यावेळेस. दरवर्षी एवढं नसायचं, जरा कमी निघायचं. तर आता झाड पण कसं वरचीवर मोठं होत जातं ना, आणि झाड मोठं झाल्यानंतर मग फळं पण भरपूर लागते ती. तर असं भरपूर आंबे होतं आणि 5 वर्ष झालं ह्या आंब्याला आंबे लागते. तर उतरतानाचा पण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवीन. ही झाडाच्या आतमध्ये आणि बांधावर आहे असं मधल्या, त्यामुळं अजिबात असं हाताला येतंय, चढायला येतंय, अजिबात अवघड नाही आंब्यावर चढायचं. तर एवढे दिवस झालं ना आंब्याला आंबे लागतात, पण आहोनी किंवा माझ्या मुलांनी कधीच आंबे उतरले नाही. तर मीच आंबे उतरते. तर फांद्या एवढ्या सोप्या येत्या ना, खरंच खूपच सोप्या येत्या. आणि इकडं ना मग आपल्या नारळाला ना पहिल्यांदाच फळ लागलंय बघा नारळाचं. तर असं गसच्या गस नारळ लागले. तर पहिल्या फळाचा आनंद आहे ही. तर भारी वाटतंय. आता एक बघायचंय पाणी कसं आहे किंवा खोबऱ्याचं आहे का पाण्याचा ही आणखीन माहिती नाही. तर एक नारळ काढायचा आहे, पण उंच गेल्यामुळे माझ्या तर काय हाताला नाही आलं, म्हणून मी फक्त त्याचं शूटच घेतलं. म्हणलं चला आवून सोबत जाऊन आपण एक नारळ काढून आणूया आणि मग बघूया पाणी आहे का खोबऱ्याचं आहे ती समजेल आपल्याला. तर खरंच बरं का रानात थोडंसं गेलं आणि असं काहीतरी फळ ही दिसलं ना झाडाला, मग खूपच छान वाटतं आणि भारी वाटतं बरं का. तर इकडं मग आंब्याच्या खाली ना थोडंसं फंट पण असं खाली आले तर, आणि खाली मग असं घाण कचरा म्हणजे आंब्याचा पाला ही असं बसायला पण नाही एवढं येत, म्हणजे फांद्या भरपूर खाली आले ते त्यामुळं. आणि तिथं घाण पण झाली, म्हणजेच पालं ती पडल्या तर नारळाचं, आणि बांधावर गवत पण आले. तर ती ना आता स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि नांगरून घ्यायचं आहे ट्रॅक्टरनी. तर घास पण मोडून टाकलाय आपण, आणि इथं घाण बघा किती आहे. तर ही सगळं आता स्वच्छ करून घेते, गवत पण कापून घेते सगळं. आणि मग इकडं परत ही घास पण मोडून टाकायचा. घास वाढत नाही, त्यामुळं मग मी निर्णय घेतलाय मोडून टाकायचा. अजिबात फुटत नाही, म्हणजे एवढा चितू किती पण दिवस राहू द्या तुम्ही. तर म्हणलं घासच नको आपल्याला, फक्त बांधानी कडणी लावलेला आहे ना रोडच्या रस्त्याच्या, तेवढाच बासा घास, म्हणून ही मोडायचाच निर्णय घेतलाय मी. आणि इकडं मग सगळीकडं असं आंबे आतनं बाहेरनं असं भरपूर आंबे. तरी नाही म्हणलं तरी एक 300 ते 400 आंबे निघतेल असं माझा अंदाज आहे. भरपूर आंबे दिसते. तर आणि मग घरी आल्यानंतर ना मग आंबा कट केला आणि कट करून असं बघितलं पाडा आलाय का. तर थोडंसं पिवळसर दिसत होतं आणि थोडंसं मला पांढरट पण वाटत होतं. तर म्हणलं नको आताच आंबे उतरायला. तर आंब्याला ना एक आंबा असा खाली पडला पाहिजे पिकून झाडाचा, मग आपण समजायचं आंब्याला पाडा आलाय. तर ह्याला आणखीन 8 ते 10 दिवस टायमिंगच आहे असं माझं तर म्हणणं आहे. मी ज्यावेळेस आंबा सापडेल ना खाली पडलेला त्यावेळेसच आंबं काढते, तोपर्यंत अजिबात काढत नाही. आणि तर चला इकडं ना परत लोणच्याला पण आंबं मिळालं होतं. 30 आंबं संध्याकाळचं लाईट नसती ना, लाईट नसल्यामुळं मग टायमिंग होतं संध्याकाळी. तर मी रात्रीच आंबं असं फोडून घेतलं होतं कट करून, आणि छान छोट्या अशा फोडी करून घेतल्या होत्या. एवढं जरी लोणचं घातलं ना तर आपल्याला ती पुरेसं असतं. आणि मग परत मंदिरात जायचं असल्यामुळं पुढचं लोणच्याचं जर घातलेलं ना ती दाखवलंच नाही, राहूनच गेलं माझं दाखवायचं. तर म्हणलं चला असू द्या. पोळी कशा केल्या त्या बघा तुम्ही. संध्याकाळच्या टायमिंगला काय काम पण नसतं ना, निवांत असतो आपण, आणि लाईट नसल्यावर तर मग काहीच नाही चालत. आणि मंदिरातनं आल्यानंतर मग असं थोडासा नाश्ता करून जेवण केलं आम्ही, कारण का स्वयंपाक झाला नव्हता. कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ खरंच मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चला माझा मनापासून तुम्हा सर्वांना एकदा श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला पण, आणि माझं व्हिडिओ जे बघत आहेत ना ताई दादा, जो कोणी माझं व्हिडिओ बघतात ना त्यांना पण सर्वांना श्री स्वामी समर्थ.